तर काही सवाल निर्माण झालेले आहेत। आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया की आज या अपघाताच्यामुळे काही जे मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत। तर आपण जाणून घेतोय की जळगावमध्ये थांबा नसताना सुद्धा एक्सप्रेस तिथं नेमकी का थांबवण्यात आली असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। प्रश्न हा सुद्धा उपस्थित केला जातोय की सध्या पॅसेंजर ट्रेन प्रवासी पुष्पक मध्ये चढलेले होते का याबद्दलची सुद्धा चौकशी होऊ शकते आणि त्याच्यातून माहिती मिळू शकते। चेन पूल करणारे प्रवासी नेमके कुठे उतरणार होते, ते उतरण्यासाठी त्यांनी चेन पूल केली होती की खरोखरच तशा प्रकारची आग लागलेली होती, आग लागल्याची अफवा पसरवण्यात आली होती का, ती मुद्दामहून पसरवण्यात आली होती का, प्रवाशांना परधाडेला उतरायचं होतं की पाचोऱ्याला आणि मग उतरायचं होतं म्हणून चेन पुलिंग करण्यात आली की आग लागली होती। ही घटना खरी आहे, पाचोरा किंवा परधाडेला उतरण्याचा साठी म्हणून चेन ओढली का आणि त्या चेन पुलिंगमुळे चेन ओढण्यामुळे हा अपघात झालेला आहे। त्यामुळे प्रवाशांच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण आहे हा सवाल निर्माण होतोय, कारण केवळ आपल्याला तिथं उतरायचंय, थांबा नाहीये आणि म्हणून मग चेन पुलिंग करायची आणि त्याच्यासाठी म्हणून हे सगळं केलं गेलं का, गंभीर सवाल यातून निर्माण झाले। कारण 11 जणांना आतापर्यंत आपले प्राण गमवावे लागलेले आहेत आणि हे अतिशय दुर्दैवी आहे। याच्या आधी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत, रेल्वे अपघात घडलेले आहेत, अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत। आपण या सगळ्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत माझे सहकारी शरद जाधव आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। शरद, जे सवाल निर्माण झालेले आहेत, खरंच असं होतं का की आपल्याला एका ठिकाणी उतरायचंय, त्या ठिकाणी उतरण्याच्यासाठी म्हणून थांबा नाहीये आणि त्यामुळे चेन पुलिंग केलं जातंय का? नक्कीच विलास, या सगळ्या प्रकारात जर पाहिलं आपण तर पुष्पक एक्सप्रेस जी धुक्यामुळे लेट झालेली गाडी होती, जी भुसावळवरनं निघते आणि थेट तिचा पुढचा थांबा जो आहे तो मनमाडला आहे। त्याच्यामुळे ही गाडी जी भुसावळवरनं थांबून मनमाडला जायला हवी ती जळगावला का थांबली हा एक मुख्य प्रश्न आहे। आणि जळगावला थांबल्यानंतर या गाडीमध्ये जे मधल्या प्रवासी आहेत, मध्ये पाचोरा लागतं, चाळीसगाव लागतं, नांदगाव लागतं, हे महत्त्वाचे 3 तालुक्यांचे जे 3 तालुके आहेत तिथले प्रवासी जे आहेत ते जळगावला अपडाऊन करत असतात। चाळीसगाव आणि पाचोऱ्याचे प्रवासी हे मोठ्या संख्येनं जळगावला अपडाऊन करत असतात। पण ही गाडी जर जळगावला हिचा थांबा नसेल, जळगावलाही या गाडीचा थांबा नसेल तरी ही गाडी जळगावला का थांबली हा एक महत्त्वाचा सवाल जो आहे तो आहे। आणि या प्रवासी जे असतात, डेली प्रवासी करणारे, हे बऱ्याच फास्ट गाड्यांमध्ये चढतात आणि अनेक ठिकाणचा हा अनुभव आहे की फास्ट गाड्यांमध्ये चेन पुलिंग होते। आणि समजा आता परधाडे हे पाचोऱ्याच्या आधी येणारं स्टेशन आहे, त्याच्यामुळे जर समजा पाचोऱ्याचे काही प्रवासी या गाडीमध्ये बसले असतील तर त्यांच्याकडनं चेन पुलिंग झालं का, जेणेकरून परधाड्याला चेन पुलिंग केल्यानंतर गाडी हळूहळू होत बरोबर पाचोऱ्याच्या आसपास थांबेल, म्हणून हे चेन पुलिंग झालं का हा एक महत्त्वाचा सवाल आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा सवाल यातला हाच आहे की गाडीला जर जळगावचा थांबा नसेल तर ती गाडी तिथे का थांबली। जर गाडी थांबली असेल तर प्रवासी त्यात बसले आणि त्या प्रवासी बसल्यामुळे मध्येच त्यांची गाडी समजा जे मधल्या परधाडे असेल किंवा वाघळे असेल, हे छोटे मोठे स्टेशन जे आहेत तिथले काही प्रवासी तिथे बसले का, या तीन जे अँगल आहेत, या 3 अँगल खूप महत्त्वाचे आहेत। शरद, मी येतो तुमच्याकडे, पण घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, नितीन नांदुरकर, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। नितीन, तुमच्या सोबत काही लोक दिसत आहेत या अपघाताच्या बद्दल माहिती देण्यासाठी, हे कोण लोक आहेत तुमच्या सोबत आणि त्यांना काय सांगायचंय? आपण जर बघू शकतो तर माझ्या मागे या ठिकाणी हा घटनास्थळ आहे, हे आपण बघू शकतो। या संपूर्ण घटनास्थळावरून अद्यापही जे बाकीच्या ट्रेन आहे त्या सोडण्यात येत आहे। संपूर्ण संपूर्ण लाईव्ह दृश्य दाखवण्याचा प्रयत्न आपण आपल्या माध्यमातून करतोय। रेल्वे संपूर्ण अधिकारी कर्मचारी घटनास्थळावर नेमकी माहिती जाणून घेत आहेत, नेमक्या कशा पद्धतीने हा संपूर्ण घटनाक्रम झाला। पोलीस अधिकारी असतील, रेल्वेचे अधिकारी संपूर्ण या ठिकाणी आलेले आहेत आणि जे या रेल्वे रुळावरनं जे पण काही रेल्वे जात आहेत त्याचा जो स्पीड आहे तो कुठेतरी एकदम धीमे गतीने करण्यात येत आहे। आरपीएफचे जवान देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। घटनास्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त आहे। या ठिकाणी परिसरातील नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येताना दिसून येत आहेत, त्यामुळे त्यांना हटवण्याचं काम परिसरातील नागरिकांचं, जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांचं सामान हटवण्याचं ही यंत्रणा कामी लागलेली आहे। युद्ध पातळीवर सगळ्यांना हॉस्पिटलाइज केलं जात आहे, तातडीची मदत त्या ठिकाणी त्यांना दिली जाते आणि त्यामुळे संबंधितांशी मी संपर्क ठेवून आहे। पालकमंत्री स्वतः तिकडे आहेत,
गुलाबराव, गिरीश महाजन ही सगळी मंडळी तिथे आपल्या लोकांना मदतीसाठी संबंधितांशी संपर्कामध्ये आहे आणि मी स्वतःही संपर्कात आहे. उपचारासाठी जखमींना तात्काळ लगतच्या हॉस्पिटलमध्ये आपले संबंधित विभाग जो आहे, अधिकारी आहेत, जी मदत त्यांना आवश्यक आहे ती मदत देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आता तो अपघात आहे. आता त्याच्यामध्ये बाकी आता सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा जीव वाचवणं. जे जखमी आहेत त्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा प्राप्त करून देणे याच्यावर. नंतर मग त्या कशामुळे झाली ही बाब नंतर आपोआप त्याची चौकशी होईलच. जलगांव में जो एक्सीडेंट हुआ है, 11 लोगों की मौत हुई है, कई लोग घायल है. ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है. मैंने परिस्थिति का जायजा लिया है, जानकारी ली है. जिलाधिकारी, संबंधित विभाग के अधिकारी. तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या अपघाताच्या बद्दलची माहिती देत होते. पण शरद जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, माझे सहकारी. शरद, तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. या सगळ्यामध्ये ज्यांना थांबा नाही तिथं थांबायचं होतं म्हणून ही चेन पुलिंग केली गेली का, आणि हेच चेन पुलिंग लोकांच्या जीवावर बेतली का? अशा प्रकारच्या घटना याआधी तिथं काही घडलेल्या आहेत का? असे काही प्रकार तिथं घडलेले होते का? नाही, एकंदरीत आपण जर पाहिलं तर जळगाव, चाळीसगाव आणि पाचोरा इकडे येणाऱ्या गाड्यांचं प्रमाण जे आहे, सकाळी काही गाड्या असतात आणि थेट संध्याकाळी बऱ्याच गाड्या असतात. मधल्या काळात गाड्या नाही आहे जास्त. जिल्ह्यावरनं तालुक्याला यायला गाड्या नाही आहेत. सकाळी जाणारे लोक जळगावला जातात, परंतु दुपारून येताना किंवा लवकर काम आवरून येताना त्यांना पाचोऱ्याला गाडी नाही आहे, चाळीसगावसाठी गाडी नाही आहे. अशा वेळेस बरेच प्रवासी जे डेली अपडाऊनर्स आहेत ते अशा प्रकार अनेक ठिकाणी घडलेले आपण पाहिलेले आहेत. असे प्रकार जळगाव जिल्ह्यामध्ये आधीही घडले, इतर ठिकाणीही घडतात की जे डेली प्रवासी असतात, ज्यांना सवयीचा भाग असतो काही जणांना, चेन पूल करायची. आधीच्या स्टेशनवर चेन पूल केली की आपोआप गाडी पुढच्या स्टेशनला थांबते. हे बरेच जण असा एक्सपेरिमेंट करण्याचं काम करत असतात आणि अशाच काही प्रकारामध्ये हा अपघात झाला आहे का, हा एक मुद्दा आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की खरंच गाडीमध्ये आग लागली होती का? ती आग लागली थोड्यात आपण म्हणू शकतो की काही लोकांनी पाहिलं की गाडीतनं धूर निघत होता. आपल्याला माहिती आहे की कर्नाटक एक्सप्रेसच्याही काही लोकांनी, प्रवाशांनी सांगितलं की हो, पुष्पक एक्सप्रेसमधनं काही धूर येत होता थोडासा, त्याच्यामुळे प्रवासी घाबरले होते का? हा एक मुद्दा. पहिला अँगल जो आहे तो खरंच गाडीतनं धूर येत होता, त्याला घाबरून प्रवाशांनी गाडीतनं उड्या मारल्या आणि त्या कर्नाटक एक्सप्रेस समोर आली का? हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे समजा पाचोरा, परधाडा इथे उतरणारे काही प्रवासी गाडीत चढले होते का, ज्यांनी चेन पुलिंग केली आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला. आणि तिसरा एक अँगल असा आहे की खरंच काही पॅसेंजर ट्रेनचे, ज्या स्लो ट्रेनचे काही प्रवासी होते, ज्यांना मधल्या कुठल्या गावाला उतरायचं होतं, ते खरंच चढले का? आणि त्यांचं स्टेशन समजा परधाड्याचेच ते प्रवासी असतील, परधाडा गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपल्या गावाला गाडी थांबली नाही, त्याच्यामुळे त्यांनी घाबरून त्यांनी चेन पुलिंग केली का? हा एक मुद्दा. असे 3 अँगल जे आहेत या अपघाताचे असू शकतात. त्याच्यामुळे हा अपघात नेमका कशामुळे झाला? चेन पुलिंग नंतर हा अपघात, चेन पुलिंग झाली आणि त्याच्यानंतर लोकांनी घाबरून उड्या मारल्या आणि ते घाबरलेले 30-40-35-40 लोक जे होती ते ट्रॅकवर आली आणि ते कर्नाटक एक्सप्रेस, बंगळुरू एक्सप्रेसच्या खाली आली. हा एक अँगल आहे. भरपूर आहेत. याच्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, सगळ्याचे चौकशी होणं गरजेचं आहे. चौकशीतून यातलं सत्य समोर येणं गरजेचं आहे. तुर्तास धन्यवाद शरद, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर आज ही केलेली चेन पुलिंग एक अफवा या सगळ्यांच्या जीवावर बेतली. 11 जणांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत आणि या आधी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्या. आग लागल्याची अफवा पसरली गेली आणि त्या अफवेच्या नंतर चेन पुलिंग आणि त्यानंतर ट्रॅकवर आलेल्या लोकांना दुसऱ्या गाडीने चिरडून जाणं, एकानंतर अशा अनेक घटना घडत असताना सुद्धा या सगळ्याला रोखायचं कसं, हे रेल्वे प्रशासनाच्या समोरचं एक आव्हान आहे.